महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट सत्यशोधक येत्या 5 जानेवारी 2023 ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असल्याची माहिती या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी वाशिम येथील पत्रकार भवनातील पत्रकार परिषदेत दिली। याबाबत पुढे बोलताना त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास आता सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची माहिती निलेश जळमकर यांनी दिली। सदरहू चित्रपटात फुलेंची भूमिका अभिनेते संदीप कुलकर्णी व सावित्रीबाईंच्या भूमिकेत राजश्री देशपांडे हे दिसणार आहेत। हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच बेस्ट ऑटोबायोग्राफीचे 2 आंतरराष्ट्रीय पुरस्कार व जर्मनीचा नामांकित बेस्ट कॅरेक्टरचा पुरस्कार दिग्दर्शकांना मिळाला असल्याची त्यांनी आवर्जून सांगितले। सत्यशोधक हा चित्रपट समता फिल्म निर्मित अभिता फिल्म प्रोडक्शन लिमिटेड प्रस्तुत आहे व निलेश जळमकर यांनी चित्रपट कथालेखन व दिग्दर्शन केले आहे। संकल्पना राहुल तायडे, वैशाख वाहुरवाग यांची आहे। या चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे, आप्पा बोराटे, भीमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल भाऊ वाघ हे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। तसेच सहनिर्माते कोण, कार्यकारी निर्माते कोण व निर्मितीमध्ये कुणाकुणाचे योगदान राहिले त्यांचाही नामोल्लेख पत्रकार परिषदेत केला गेला। तसेच हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंट मार्फत येत्या 5 जानेवारी 2024 रोजी सर्वत्र प्रदर्शित होईल। तेव्हा सत्यशोधक हा चित्रपट सर्वांनी बघावा असे आवाहन पत्रकार परिषदेतून करण्यात आले। यावेळी अकोला येथील उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे, तहसीलदार राहुल तायडे, सहनिर्माता राहुल वानखडे, निवेदिका नेहा काळे व डॉक्टर रवी जाधव व इंजिनियर मिलिंद सुर्वे यांची उपस्थिती होती। हा चित्रपट सर्वांनी बघावा असे आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निलेश जळमकर यांनी केले। नेहा काळे, GM न्यूज, वाशिम। तुझ्या बायकोचा चांगला बायको आहे बघ ना, तुझी बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू झाली।